कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटातील धोकादायक वळणाने पुन्हा एकदा मोठ्या अपघाताची नोंद केली आहे। मंगळवारी सकाळी 6च्या सुमारास कोंढापुरी पुणे येथून परभणीकडे सुमारे 20 ते 22 टन पाण्याच्या बाटल्या आणि काही कोल्ड्रिंकच्या बाटल्या घेऊन जाणारा ट्रक ब्रेक निकामी झाल्यामुळे घाटातील धोकादायक वळणावर उलटला। या भीषण अपघातामध्ये ट्रक चालक जखमी झाला असून ट्रकचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। अपघातानंतर मदतीसाठी धाव घेण्याऐवजी काही प्रवाशांनी व नागरिकांनी ट्रकमधील माल उचलण्यास सुरुवात केल्याचं चित्र पाहावयास मिळालं। सकाळी 7 वाजता अपघात झाल्यानंतर अवघे 2 ते 2.5 तासात म्हणजेच सकाळी 9 ते 9:30 वाजेपर्यंत ट्रकमधील जवळपास 20 ते 22 टन पाण्याच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या महामार्गावरून जाणाऱ्या काही प्रवाशांनी आणि इतरांनी घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे। घटनास्थळी पोहोचलेल्या ट्रक मालकाच्या नातेवाईकांनी ट्रकमधील संपूर्ण माल गायब झाल्याचं पाहून अक्षरशः डोक्याला हात लावलाय। या घटनेची माहिती मिळताच करंजी पोलीस चौकीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ शेख, पोलीस कर्मचारी तांबे आणि वाघ यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले। त्यानंतर महामार्ग पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पुढील कार्यवाही सुरू केली। करंजी घाटातील हे धोकादायक वळण गेल्या अनेक वर्षांपासून अपघातांसाठी कुप्रसिद्ध ठरत आहे। विशेषतः जड वाहनांचे वारंवार अपघात या ठिकाणी होत असून अनेक वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। 2-4 दिवसांच्या अंतराने या वळणावर अपघात घडत असल्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। स्थानिक नागरिकांनी आणि वाहन चालकांनी या धोकादायक वळणाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे। या भागाचे खासदार आणि आमदार यांनी करंजी घाटातील या अपघातप्रवण वळणाची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। करंजी घाटामधील सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे प्रशासनानं आता केवळ तात्पुरत्या उपायांवर न थांबता सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। नमस्कार। आज कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्ग 61 या ठिकाणी या महामार्गावरील करंजी घाटामध्ये नेहमी या धोकादायक वळणावर अनेक जड वाहनांचे अपघात होत आहेत। आज मंगळवार दिनांक 14 जून रोजी देखील सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून परभणीकडे जाणाऱ्या ज्यामध्ये बिस्लरीच्या बाटल्या होत्या, त्याचबरोबर काही कोल्ड्रिंकच्या देखील बाटल्या मोठ्या प्रमाणात होत्या। सुमारे 20 ते 22 टन बिस्लरीच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या घेऊन जाणारा हा ट्रक ब्रेक फेल झाल्यामुळे या धोकादायक वळणावर पलटी झालेला आहे। या अपघातामध्ये ट्रकचं देखील मोठं नुकसान झालंय। ट्रकचा चालक देखील जखमी झालेला आहे। सकाळी 7 वाजता ही घटना घडली आणि त्यानंतर अवघ्या 2 तासात पूर्ण ट्रकमधील बिस्लरीच्या बाटल्या, कोल्ड्रिंक्स जवळपास या ठिकाणून गायब झालेला आहे। अपघात घडल्यानंतर 2 तासात 20 ते 22 टन बिस्लरीच्या बाटल्या आणि कोल्ड्रिंकच्या बाटल्या गायब होणं म्हणजे हा देखील एक चुकीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। विशेष करून या वळणावर आपण पाहू शकतो अतिशय हे धोकादायक वळण आहे आणि या ठिकाणी सातत्याने जड वाहनांचे अपघात होत आहेत। आज देखील सकाळी 7 वाजता या धोकादायक वळणावर हा ट्रकचा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये या ट्रकचं आणि ट्रकमधील मालाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। मी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जे अधिकारी आहेत ज्यांची 8 दिवसापूर्वीच विधान भवनामध्ये देखील आमदार मोनिकाताई राजे यांनी प्रश्न उपस्थित करून या उपअभियंता चेमटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती आणि या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच या घाटामध्ये सातत्याने अपघात होत आहेत। आपण खाली पाहू शकतो मागील वर्षी अतिवृष्टीमुळे या घाटातील दरड कोसळली होती, त्याची देखील दुरुस्ती यांनी 8 ते 9 महिन्यामध्ये केलेली नाही। 2 दिवसापूर्वी त्यांनी एक खड्डा त्या ठिकाणी खोदलाय विधानसभेत एलओक्यू झाल्याच्या नंतर, पण या ठिकाणचे अपघात मात्र सातत्याने सुरू आहेत। हे अपघात बंद झाले पाहिजे, या धोकादायक वळणाची दुरुस्ती झाली पाहिजे हीच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो। या भागाचे आमदार असतील किंवा खासदार असतील यांना देखील या निमित्ताने आम्ही विनंती करतो, आवाहन करतो की आपण या धोकादायक वळणाची दुरुस्ती केली पाहिजे आणि हे मोठमोठाले होणारे अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। धन्यवाद। राम बेरड, आमच्या पाहुण्यांचा ट्रक पुण्याहून परभणीला कोल्ड्रिंक्स पाण्याच्या बाटल्या भरून चालला होता। अंदाजे सुमारे 20-22 टन माल त्याच्यात असण्याची शक्यता आहे। तर सकाळी 6 वाजता ऍक्सिडेंट झाला, त्याच्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। त्याचा ब्रेक फेलच्या हिशोबाने काय झालं ते गाडी हे झाली। तर लोकांनी आता 9 वाजल्यात तर त्याच्यात एक बी पाण्याची बाटली शिल्लक ठेवली नाही, कोल्ड्रिंक्स वगैरे। तर लोकांनी बी जरा जे झालं त्याच्यावर जरा सहकार्य करायची भूमिका ठेवावी।
साथ द्यावं, ते दुःख झालेलं त्यांना. एवढं मोठं त्यांचं प्रॉब्लेम झालाय, त्यांचं नुकसान झालंय, तर लोकांनी एक बी बाटली ठेवली नाही. तर आता 9 वाजले तर आम्ही पाहतो इथं पत्रकार साहेब सगळे आलेत, तर इथं बाटली शिल्लक नाही. लोकांनी गाड्या भरू सगळं गोण्या भरू बॉटल गायब करून टाकले त्यांची. मी पोलीस हवालदार अल्ताफ मोहम्मद शेख, नेमणूक पाथर्डी पोलीस स्टेशन. करंजी घाट येथे सकाळी 7 वाजेच्या दरम्यान एक पाण्याचा बॉटल व कोल्ड्रिंक घेऊन जाणाऱ्या ट्रकचा माणिकशाह पीर बाबा दर्गाजवळ अपघात झालेला असून वाहतूक सुरळीत केली आहे व पंचनामा करण्याची तजवीज करत आहोत. एहसान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.